40 नंतर तुमचं शिक्षण आणि 50 नंतर तुमचं सौंदर्य आणि 80 नंतर तुमचे पैसे, सगळ्यांची किंमत संपते. माहीत आहे का? वय वाढतं तसं तुमच्याकडचं सगळं कमी होतं आणि एकच गोष्ट वाढते, आयुष्याच्या किमतीचं गणित. एका गावात माधव नावाचा माणूस राहायचा. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, आई वडिलांचा अभिमान, मोठं शिक्षण, चांगली नोकरी, शहरात फ्लॅट, गाडी, सगळं व्यवस्थित. त्याला वाटायचं आयुष्य म्हणजे यश, आणि यश म्हणजे पदवी, पैसा आणि प्रतिष्ठा. आता 50 नंतर आरशातलं खरं सत्य जाणवलं. काही वर्षाने केस पांढरे, चेहऱ्यावर सुरकुत्या. एकदा जुना फोटो अल्बमकडे पाहताना तो हसला. काय दिसायचो मी. पण लगेच श्वास घेत म्हणाला, 50 नंतर माणूस कितीही देखणा असला तरी सौंदर्याची किंमत संपते. डॉक्टरांनी सांगितलं आहे, शुगर आहे, BP, काळजी घ्या. त्या दिवसापासून त्याला कळलं, आता सुंदर दिसण्यापेक्षा निरोगी राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता 60 नंतर ओळखीचा शेवट आहे असं वाटायला लागलं. माधव मोठ्या पदावर होता. त्याच्या एका सहीने फाईल चालायच्या. पण निवृत्तीचा दिवस आला. दुसऱ्याच दिवशी ऑफिसमध्ये गेला. गेटवरचा गार्ड त्याला ओळखलाच नाही. शिपाई रोज जे साहेब नमस्कार म्हणायचे ते आज फक्त डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहून गेले. तो हसला, पण डोळे ओलसर झाले. 60 नंतर तुम्ही कितीही मोठे अधिकारी असा, त्याची फारशी किंमत राहत नाही, कारण खुर्ची गेली आणि त्याचबरोबर ओळखही गेली. आता 70त मोठं घर आहे, पण आयुष्य छोटं आहे. माधव आता मोठ्या बंगल्यात राहत होता. पण एक दिवस जिना चढत असताना गुडघे दुखू लागले, श्वास अडकवू लागला. हॉलपासून बेडरूमपर्यंत चालणंही जड झालं. तो हसत म्हणाला, 70 नंतर घर मोठं आहे की लहान याचा काही अर्थ उरत नाही. मोठं घर आता ओझं वाटायला लागलं. एक छोटी जवळची जागा तीच सुखात वाटू लागली. आता वयाने 80 गाठली. बँकेत कोट्यवधी रुपये आहेत, पण टेबलवर काय होतं? एक ताट, 100-150 रुपये जेवणाचं आणि बाजूला औषधं, 1000-2000 रुपयाचे. तेव्हा तो स्वतःशीच म्हणाला, 80 नंतर पैशाची किंमत उरत नाही, कारण खायला जास्त लागत नाही आणि जगायला आरोग्य नाही. आणि मग खरी आयुष्याची जाणीव झाली. एक दिवस नातू जवळ आला आणि म्हणाला, आजोबा, तुम्ही आयुष्यात एवढं कमवलंत, मग सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? तेव्हा माधव शांत झाला. खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, 90च्या पुढे तुम्ही किती पैसे कमवलेत कोणी आठवत नाही. तुम्ही किती मोठ्या घरात राहिलात कोणी विचारत नाही. तुम्ही किती सुंदर होता कोणी पाहत नाही. तुम्ही कोणासाठी थांबलात, कोणासाठी वेळ दिलात, कोणाला हसवलं आणि तुमच्यामुळे कोणाचं आयुष्य थोडं हलकं झालं, यालाच खरी किंमत असते. आयुष्याच्या शेवटच्या वळणावर माधव बदलला. रोज सकाळी चहावाल्याकडे बसू लागला, भाजीवाल्याशी गप्पा मारू लागला, जुन्या मित्रांना फोन करू लागला आणि आयुष्यात पहिल्यांदा तो जगू लागला. शेवटची ओळ आहे, वय वाढतं तसं बाहेरचं सगळं कमी होत जातं आणि आयुष्याची खरी किंमत कळायला लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.